उठवायचं का सूर्या दादाला? 8 वाजून गेलेत. मी काहीतरी खाते आणि मग सांगते. हा खाल्ल्याशिवाय मला काही सुचत नाही, माहितीये ना हो तुम्हाला. बरं जाऊ दे, तसं पण आता पहाटेच उठतो ना, उठवते मी त्याला. नको ग, किती दिवसांनी अशी शांत झोप मिळाली आहे त्याला. नाहीतर जरा आराम नाही बिचाराच्या जीवाला. करू दे ना जरा आराम. चल आपण आवरून घेऊ. नाही ते सगळं खरं आहे, पण अक्का आता आपण त्याला उठवलं नाही ना तर नंतर तो आपल्यावरच चावतोय. पण जर उठवलं तर काल काय झालंय ते आजकाल. अगं काल त्याच्या अंगात आलेलं ना, म्हणून त्याला काय आठवणार नाही. आणि तुम्ही सुद्धा कोणी त्याला काय सांगू नका, उगाच बिचाराला त्रास. त्रास काय दादाला नाही, दादाच गुंडांना देईल काय. टीचर, ज्या मुलाने तुला काल प्रपोज केला त्या मुलाबद्दल दादाला सांगितलं तर त्याचं पण काही खरं नाही, है ना? दादाला हे सगळं कळू देऊ नका, नाहीतर दादा जीवच घेईल त्या मुलाचा. खरंच. चला पांडुरंगा. स्वामी महाराज, 8:30. अगं 8:30 झाले. 8:30 का कोणी उठवलं नाही मला? मला माहिती ना मला दुकानात जायचं असते. मी असं झोपून राहिलो तर मोठा बिझनेसमॅन कसा होणार? कसं काही कळत नाही तुम्हाला खरंच. होय ग, दुकानात गेलो नाही तर आपलं घर कसं चालणार? पैसा कसा येणार? घरात पैसा आलाच नाही तर तुमची चौघींची लग्न कशी होणार आहेत? तुम्ही कधी आवरणार आणि कधी जाणार? सरका बाजूला. माझं अंग का दुखते एवढं? तुला कसला फालतूपणा लागतो? सांगितलं सांग ना जरा. दरवर्षी देवीची पालखी उचलतो की, एवढा दिवस कधीच झालं नाही ग. काल काय झालं होतं काय? नाही काय झालं? काल तू पालखी घेतलीस, मग तुझ्या अंगात आलं, मग पालखीसोबत मिरवणूक निघाली आणि मग पालखी तेवढ्यात ठेवून तू घरी येऊन झोपलास. बाकी काहीच नाही झालं. काहीच नाही झालं. मी चौघी एकाच स्वरात नाही म्हणता ना, तेव्हा नक्कीच काहीतरी झालेलं असतं. मला खरं सांगायचं आता काय झालं होतं. काहीच नाही झालं. काय रजी, काय झालं होतं? काय झालं होतं? बागे, तुला जेलचं पेन पाहिजे होतं ना? विसरात. दादा, तू काल गुंडांना दूध धुतलंस. काय झालं? काय झालं? तू काल मारामारी केलीस. माझ्या बहिणींची छेड काढायची हिंमत कशी झाली त्यांची? काजू, पुढ्या गाडी काढ. बायका जेवढ्या जोरात नदीव कपडे धुवत नसतील ना, तेवढ्या जोरात सूर्यानं धुतल्या आपल्याला काल. हाड कडकड करते ती.
माझी एवढी हाडं वाजते ती बॅडवाले मला खुळखुळ म्हणून घेऊन जातील रे. काल एवढं दूध दूध उतलंयस माझ काय पिळाय आलायस का काय? एका भावाला जेव्हा 4 बहिणी असतात ना तेव्हा त्याला किती आणि काय काय सहन करावं लागतं ना याची जाणीव करून देणार आहे मी तुम्हाला आज. तर भावाला जेव्हा 1 नाही 2 नाही 4 बहिणी असतात ना तेव्हा त्याला रात्रभर झोप लागत नाही. तर गेले कित्येक वर्ष मी बहिणींच्या काळजीने 1 दिवस शांत झोपलो नाही. माहितीये तुम्हाला आपल्या बहिणीचं जोपर्यंत चांगल्या मुलाशी लग्न लावून देत नाही ना तोपर्यंत त्या भावाला अन्नाचा एक घास गोड लागत नाही. आपल्या बहिणी जेव्हा घराबाहेर जातात आणि त्या परत येईपर्यंत तर कुठं असतील त्यांना कोणी त्रास तर दिला नसेल ना त्यांची कोणी छेड तर काढली नसेल ना असे प्रश्न डीजे पेक्षा मोठ्या आवाजात भावाचे मेंदू डान्स करत असतात. मला काय करणार आहे भावा बहिणीचं नातं? भावा बहिणीचं नातं म्हणजे ना शेतकऱ्याचं पिकाशी सैन्याचं देशाशी आणि भक्ताचं देवाशी असलेलं नातं जितकं पवित्र असतं ना तितकं पवित्र असतं भावा बहिणीचं नातं. अरे सैनिक आपल्या जीवाची बाजी लावून देशाचं रक्षण करतो का नाही तसा एक भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करतो. शेतकरी आपल्या पिकाची कशी काळजी घेतो असा एक भाऊ आपल्या बहिणीची काळजी घेतो. देव कसा भक्ताशी ए देवा अरे ही तलवार घे बर खांडोळी करून टाक पण हे भाषण देणं थांबव रे. राहिलेली हाडं तोड पण ही भाषण देणं सोड. पाय पडतो आम्ही तुझ्या. हात जोडू दे नाहीतर पाय जोडू दे. दादा काय यांना सोडत नाही. अजून दादाचे डायलॉग संपले नाहीत. नाही ऐक असं म्हणतात ना जगातलं सगळ्यात घट्ट नातं आई आणि मुलीचं असतं. नाही जगातलं सगळ्यात घट्ट नातं भाव आणि बहिणीचं असतं. अरे आई आणि मुलीच्या नात्याची नाळ आई जिवंत असेपर्यंतच टिकते. भाव बहिणीचं नातं आहे की नाही भाव बहिणीचं नातं म्हणजे आत्मा आहे आत्मा. अरे आपण मेल्यावर शरीर जळतं पण आत्मा अमर राहतो. तसंच हे नातं पण अमर राहतं. काल तुम्ही माझ्या बहिणीची छेड काढली हे ऐकल्यावर मला किती त्रास झाला असेल त्याची कल्पना आहे का तुम्हाला? अरे बहीण म्हणजे भावाचा जीव असतो रे. अरे भाऊ फक्त बाकीच्या नात्यांची जबाबदारी घेतो. बहिणीची काळजी घेतो. प्रत्येक भावाचं आयुष्य 2दा जीव जातो. एकदा त्याचा श्वास थांबतो भाऊ तर जातोच. त्याच्या बहिणी घरातून लग्न करून जातात ना तेव्हा दुसऱ्यांदा जातो. अरे कुठे गेली रे? अरे दादा तुला गंडवून पळून जाणं शक्य आहे का? खाली बघ. अरे काय करताय? सूर्या आम्ही परत कधीच तुझ्या बहिणींची छेड काढणार नाही. अरे तुझ्या काय कुणाच्याच बहिणीची छेड काढणार नाही. आम्ही आमच्या पण गावात जात नाही. पाहिजे तर ह्या पण गावात येत नाही परत बाबा. एवढ्या बार माफ कर दादा. परत कधीच अशी चूक करणार नाही. मला बहीण भावाच्या नात्याची जाणीव झाली म्हणून सोडतो. जावा. हा तुमच्या बहिणींची काळजी घ्या. उठा. बघितलं काय का भावाची ताकद? तू पुस्तक शोधतेस का? हो ना. पण तुला कसं माहित? अगं हे घे मला लई गरम होत होतं ना म्हणून मीच घेतलं होतं हवा घालायला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ज्योतिबाच्या नावानं चांग भल, खंडोबाच्या नावानं चांग भल, आई तुळजाभवानीच्या नावानं चांग भल, आई राजा उदो उदो. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा तू श्रद्धेसहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. किती दिला बोलो त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानार्थी देत स्वामीचे या पंच प्राणामृतात. हे तीर्थगी आठवी गे प्रचितीन सोडे कथा स्वामी जागे हाती. निश्चंक हो निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे. अतर्क्या उदूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. निश्चंक हो निर्भय हो म्हणणारे. देवा माझ्या 4 बहिणी म्हणजे माझा जीव आहे. मला माहिती मी त्यांच्याशी वाईच कटरोज वागतोय पण हे सगळं त्यांच्या भल्यासाठीच करतोय ना. हे बघ त्यांचं लग्न झाल्यावर त्यांना कोणी नावं नाही ठेवली पाहिजे. त्यांच्या आईनं त्यांना काही शिकवलं नाही
असं कोणी बोललं नाही पाहिजे म्हणून मी त्यांना तयार करतोय. माझं काय चुकत असेल तर मला माफ कर आणि माझ्या बहिणींना चांगलं सासर मिळवू दे. माझ्या वाटेचं सगळं सुख त्यांना मिळवू दे. अगं ए धनु दीदी, अगं किती खाशील? खाण्यापिण्याचा हिशोब ठेव. दादाला सांगेन बरं का मी. मग मी पण दादाला सांगेन. काय राजूला 10वीची परीक्षा द्यायची म्हणून. अगं ही का माझ्या 10वीच्या मागे लागली ग? मग तू का माझं जेवण काढते? आणि तसं बी तुमच्या एवढं लई खात नाही मी. अगं धनु दीदी, देवाला तरी घाबर. भागे मारे ना. चला आवरा बरं लवकर. उशीर झाला तर दादा ओरडल. आणि धनु, दादा ओरडला ना तुझंच नाव सांगणार आहे बरं का मी. तिचंच सांगायचंय. अक्का मम्मी पण दादाला टेले ना. त्या दिवशी त्या मुलाने तुला आय लव्ह यू म्हणले ते. अगं झाला का नाश्ता? झाला? चल. आमचं झालं, धनु दीदीचा बाकी आहे. धने किती झपाटा काढली का तू? काय विचारतोय मी? हिने किती झपाटे काढली? किती? 4 8 12. धनु दीदीची 4 बोटं बाकी आहेत अजून. धने अगं तू 16 झपाटे काढलेत. तुला काही कळतं का नाही? हा का असं मी कसं लग्न ठरायचं तुझं? गावातले लोक काय म्हणतील? हा दादाच्या दुकानातलं सगळी हीच खाते काय म्हणून? हा? चेष्टा करतोय मी, चेष्टा करतोय. धने कमी खा जरा आणि तब्येतीची काळजी घे. काय आणि तुम्ही आवरायला उकर. बाहेर वाट बघतोय मी. डॅडी कुठल्या तोंडाने बोलू डॅडी? माझ्या लेकीने माझी इज्जत चव्हाट्यावर मांडली बघा. तर काय आम्हाला समजलं असं बोल. कॉलेजला तालुक्यात शिकाय होती आणि पळून गेली वडापाला संघ. आता असं बोल. किरसुनीला लक्ष्मी म्हणतो आपण, पण म्हणून तिला काय ताटाच्या बाजूला ठेवून जेवायला बसतो का? नाही ना. तिची बी एक जागा असते, तिला एका घराच्या कोपऱ्यात ठेवतो ना. पुरीचं बी तसंच आहे, तिची बी एक जागा आहे. आता रडून काय होणार? तुम्ही तुमच्या घरच्या लक्ष्मीला बाहेर पाठवायलाच नको होतं. तालुक्याला शिकायला पाठवायची काय गरज होती? मुळात शिकवायचीच काय गरज होती? आता घालणार ती तुमच्या आबरूवर लाथ आणि काय? तसं नव्ह डॅडी, तुळजाताई तर शिक्षणासाठी बाहेरच आहे ती नव्ह का? ए आता तू काय आमच्याशी बरोबरी करणार का वय? शत्रू आम्ही बोलतोय ना व. कसं आहे, पोरीला बाहेर पाठवा, खुशाल उडू दे, आमची काय बी हरकत नाही. पण ती एकदा पाठीला पंख लावून उडायला लागली की तिचा दोर आपल्या हातात पाहिजे का नको? बरोबर बोलतोय का आम्ही?
तुमचा निर्णय चुकूच शकत नाही डॅडी. हा मी तुमचा पीए आहे. जे सगळे निर्णय मी जवळून बघत आलोय. डॅडी आता मी कसं ओळखू माझ्या पोरीला? घाबरू नकोस. आमची माणसं पाठवतो तिला हुडकायला. या आता. चिरंजीव शोधून आणू नका, मारून टाका. तिकडं का घुटमळताय तुम्ही? समोर या. या या. ते तुम्हाला काय हवं नको ते बघायलाच आले होते. निवाडा चालू होता म्हणून मी. तुमच्या मनात डोक्यात काय चाललंय ते ठावया. गावासमोर ज्ञान पाजून पोरीला शहरात शिकायला पाठवलं ते फक्त तिच्या लग्नाच्या पत्रिकेत तिची डिग्री लावायला आणि चांगलं तालेवार स्थळ गळ्यात अडकवायला. डिग्री घ्यायची, इथं यायचं, आम्ही सांगू त्या पोराच्या गळ्यात माळ घालायची आणि डोक्यावर पदर घेऊन सासरी नांदायचं. सासरची ठेवतील तसं राहायचं. अजून काय पाहिजे तिला आयुष्यात? बरोबर बोलतोय का आम्ही? फोन लावा तिला. काय झालं म्हणा शिक्षण? ताबडतोब घरी यायचं. ओ रे बाळा माझ्या, ओ काय झालं, काय झालं? आता समजलं डॉक्टरांना देव का मानतात ते. मॅम, तुम्हाला डीन सरांनी केबिन मध्ये बोलवलंय. आलेच. धनु 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 बसा. कसलं काय? हो हो चल. जायचं काय? हो. मे आय कम इन सर? डॉक्टर तुळजा, प्लीज कम. हॅव अ सीट. अभिनंदन, तू MBBS झालीस. नाव यू आर अ ट्रेंड सर्जन. थँक्यू सो मच सर. आता गावाखेड्याकडे जाऊन 1 वर्षाच्या इंटर्नशिपच्या तयारीला लागा. शुअर सर, आय एम व्हेरी एक्साइटेड. येस प्लीज थँक्यू. कॅरी ऑन. हॅलो आई. तुळजा, तुला कायमचं घरी निघून ये असा निरोप दिलाय मालकाने. आई पण माझी इंटर्नशिप बाकी आहे अजून. तू आजच्या आज घरी निघून ये असं सांगितलंय त्यांनी. आणि तुला त्यांचा स्वभाव माहितीये. तू नाही आलीस तर ते तिकडे येतील. आई पण प्लीज ना तू काय. तुळजा, ते कुणाचं बी काय बी ऐकणार नाहीत. काय झालं? एनिथिंग सिरियस? सॉरी सर, मी इंटर्नशिप नाही करू शकत. माझे डॅडी मला काम नाही करू देणार. काय बोलतेस तू? अगं तू कॉलेजची टॉपर आहेस. तुझ्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. हो, पण माझ्या डॅडींच्या काही वेगळ्या अपेक्षा आहेत माझ्याकडून. त्यांनी इथे मला का शिकायला पाठवलं हे माहिती आहे मला. आज ना उद्या मी हे सगळं काही सोडून जाणार ह्याची कल्पना होतीच. सॉरी सर. मागे शाळेत मन लावून शिक, मस्ती करायची नाही. वेळेवर खात जा आणि शाळा सुटल्यावर सरळ सरळ घरचा रस्ता धरायचा. बहिणींची वाट बघत इकडे तिकडे उणगायचं नाही. थेट घरी जायचं. हेच ना? जाऊ आता. मागे
जाताना येऊ का म्हणायचं असते हं? आगाव बाय. धनू ठीक आहे 10 रुपये. 10 रुपये? अरे दादा रोज एवढं पैसे देतोस कुठं खर्च करू मी? अगं तुला पाहिजे ते घे की मैत्रिणीला पार्टी दे हं? आणि राहिलेलं जपून ठेव हं? काय पण कर पण बाहेरचं खाऊ नको येऊ काय बाहेरचं नाही खायचं मग काय फायदा? येते दादा. तुला आय लव्ह यू कोण बोललेलं दादा तुला कोणी सांगितलंय? अगं 4 बहिणींचा भाऊ आहे मी सगळीकडे लक्ष असते माझं हं? त्या मुलानं तुला काल आई लव्ह यू म्हटलं त्या मुलाबद्दल दादाला सांगितलं तर त्याचं पण काही खरं नाही. म्हणजे तू झोपेत ऐकलं हे सगळं? तुमच्यासाठी डोळ्यासोबत कानात बी तेल घालून जागा असतोय मी असं झोपून राहिलो ना तुमची रक्षा कशी करणार? आज बघतो त्या पोराकडे ज्यानं तुला आय लव्ह यू बोललाय. दादा कोण आहे तो दाखव मला. दादा राहू दे ना आता. दाखव म्हणलं ना ते कुणीतरी माझ्या बहिणीची छेड काढली आणि राहू दे म्हणतेस वे सांग लवकर कोण आहे तो. दादा अरे दाखव. कुठं आहे? तू माझ्या बहिणीला आय लव्ह यू बोललास तुझी हिंमत कशी झाली? एखाद्याच्या बहिणीची कुणी छेड काढली तर त्या भावाला किती त्रास होतो याची कल्पना आहे का तुला? भावाला जेव्हा 1 नाही 2 नाही 4 बहिणी असतात ना तो त्याला रात्रभर झोप लागत नाही. गेले कित्येक वर्ष मी बहिणींच्या काळजीने एक दिवस शांत झोपलेलो नाही. आपल्या बहिणीचं जोपर्यंत चांगल्या मुलाशी लग्न लावून देत नाही ना तोपर्यंत त्या भावाला अंदाचा घास गोड लागत नाही. अरे आपल्या बहिणी खराबाहेर जातात आणि त्या परत येईपर्यंत त्या कुठं असतील? त्यांना कुणी काय केलं तर नसेल ना? त्यांना कुणी त्रास तर दिला नसेल ना? असे प्रश्न डीजे पेक्षा मोठ्या आवाजात भावाचे मेंदू डान्स करत असतात. शेवटचं सांगतोय इथनं पुढं कुणाच्याच बहिणीच्या मागे फिरायचं नाही. मला वचन दे. मन सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझे बंधू आहे जगातल्या सगळ्या मुली जगात सगळ्या मुली माझ्या बहिणी आहेत. माझ्या बहिणी आहेत. हा आज माझा मूड चांगला होता म्हणून वाचलायस काय? जा थांब. असं लहान मुलांच्या डोळ्यात पाणी नाही चांगलं दिसत. हसत राहायचं काय? हस हस की हस अरे हस. जा. दादा अरे किती ऐकवलंस? लहान मुलगा आहे तो. लहान असलं म्हणून काय झालं? शाळेपासूनच हे सगळं कळलं पाहिजे. आता बघ कुठल्याच पोरीला प्रपोज करतोय का तू? नाही करणार. तुला कोणी प्रपोज केलं ना आधी मला सांगायचं. बरं हा शहाणी बहीण माझी. येऊ काय?
दादा पोतं काढ जा. मला का रे? आला पण आणि लागला पण. हे बघ काय रे? बघ काजू खाल्लं रे. पंचवीस ग्रॅम कमी झाले. नाही खाल्ले म्हणतोय. तुम्ही बहिणीच्या लग्नासाठी पैसे साठवतोय तू खा काजूवर काजू. एका भावाला जेव्हा 4-4 बहिणी असतात ना तर त्याला रात्रभर झोप लागत नाही. घ्या आता ऐका भाषण. बहिणींच्या काळजीने एक दिवस बी शांत झोपलेलं नाही माहितीये. सूर्या 50 किलो गहू पाहिजे होतं. बाबू इकडे. हा दादा. त्यांना 50 किलो गहू पाहिजे. पोतं दे तिथलं जा. हा दादा. उधारीवर पाहिजे होतं. उधार बिधार काय मिळणार नाही. कंपनीची पॉलिसी. सूर्या बघ की काय होतंय का. हो सांगितलं ना एकदा नाही मिळणार उधार. सूर्या बहिणीच्या लग्नासाठी पाहिजे होतं. अरे बहिणीचं लग्न मग आधी सांगायचं ना. गाडी घेऊन येईन पोतं घेऊन जा काय. आणि पैशाची काळजी करू नको. तुझ्याकडे येतील तेव्हा दे. काय काय नाही. हे दे पोतं दे. अरे पण दादा. अरे बहिणीचं लग्न आहे त्याच्या. बहिणीच्या लग्नाचं कारण देऊन सगळी लोक उधारीवर सामान घेऊन जात्याल. अरे कंपनीच्या पॉलिसीला काय अर्थ आहे मग. असू दे काय नाही होत. ए दे तू पोत. घे रे तुझा. जा. सूर्या अरे काय मला बोलवलंस होय? या की बसा. काय चहा पाणी काय थंड. काय न ग बोल. यंदा मोठ्या बहिणीच्या लग्नाचा विचार करतोय. एखादं चांगलं स्थळ बघा की. अहो बघणार की. हा जे कुठलं स्थळ घेऊन याल ना त्यांना आधी आमच्या घराबद्दल सांगा बरं का. काय कुणापासून लपवून काय मला बहिणीचं लगीन नाही करायचं. ती घरी येणार परत मला सुनवणार. याच्या आधी लय वेळा झालंय. आता माझ्यात नाही ताकद म्हणून. तू काळजीच करू नको. भारीतलं भारी स्थळ शोधून काढतो. आज मंगळवार आहे. शब्द देतो तुला. चालेल. काय आज मंगळवार आहे. हा मी तुम्हाला नंतर भेटतो. आधी सांगायचं ना मंगळवार आहे. अरे ह्याला काय झालं. त्याचं काही विषय ना. आज मंगळवार आहे ना. पण तो चुकून शंकराला गेला होता. आता मंगळवार आहे म्हटलं गणपतीला गेलं पाहिजे ना. म्हणून तो गणपतीला गेलाय. अहो त्याचं काय आहे ना मी सांगतो. आमचा दादा आहे ना सोमवारी जातो शंकराच्या देवळात, मंगळवारी जातो गणपतीच्या देवळात, बुधवारी जातो विठ्ठलाच्या देवळात, गुरुवारी जातो दत्ताच्या देवळात, शुक्रवारी जातो तुळजाभवानीच्या देवळात आणि शनिवारी जातो हनुमानाच्या देवळात. आणि रविवारचं काय. रविवारी काय नाही. घरीच मंदिर. पप्पे लवकर इकडे ये. काय ग. अगं तुझा सूर्य आलाय बघ. यो काय करतोय ग. अगं बहिणींसाठी दिवा लावायला आलाय. ह्यो पहिला दिवा तेजूसाठी. ती टीचर आहे ना आणि लय शिकलीये. तिला बी तिच्यासारखा शिकलेला नवरा मिळावा म्हणून ह्यो पहिला दिवा. ह्यो दुसरा दिवा धनूसाठी. ती खाऊन खाऊन वजनाला लयच भारी झाली. त्यामुळे तिचा भार उचलायला आणि तिला स्वभावानं भारी नवरा मिळावा म्हणून ह्यो दुसरा दिवा. ह्यो फायनान्स मिनिस्टरसाठी म्हणजे तिसऱ्या बहिणीसाठी राजूसाठी. ती आई बनून घरात दासीसारखी राबती ना त्यामुळे तिला राणीसारखं सुखात ठेवणारा नवरा मिळावा म्हणून ह्यो तिसरा दिवा. आणि ह्यो चौथा शेवटच्या बहिणीसाठी म्हणजे भाग्यासाठी. ती लई शिकावी शिकून लई मोठी व्हावी म्हणून ह्यो चौथा दिवा.
पण सगळं दिवं तर याने बहिणीसाठीच लावलं, स्वतःसाठी का नाही लावत हो दिवा? अगं त्याच्यासाठी दिवा लावायला मी हाय की. आत्या सूर्या, तू आता तेवढंच अरे होय, आज उपवास असतो ना माझा. म्हणलं दर्शन घेऊन यावं. त्यातनं आज तुळजा येते ना शहरातनं. ती आली की परत काही वेळ होणार नाही म्हणून आले. तुळजा येते. आली पण असं स्टँडवर. तिला आणायला गाडी पाठवलीये. बर चल, मी पटकन दर्शन घेते. लवकर घरी जायला पाहिजे. हा? अरे दादा, थोडं तुझं चटर बंद कर ना. दादा, अरे चेहऱ्यावरचा आनंद जरा कंट्रोल कर, नाहीतर अख्ख्या गावाला कळेल तू तुळजाच्या प्रेमात आहेस ते. एवढं ठीक आहे का? नाही, थोडा बारीक कर. नाही 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 नाही, अजून थोडा बारीक कर. ए नाही नाही, बास आहे दादा. अरे गप बसा. तुम्ही ठरवा काय ते तुमचं. मी येतो. दादा, त्या तुळजाचा विषय काय रे नेमका? म्हणजे तिच्यात असं काय आहे की तिचं नाव घेतलं की तुझ्या चेहऱ्यावरची कळी फुलती? अरे तुझं आहे जशी तुझ्या नावात, तुझ्या चेहऱ्यात, तुझ्या स्वभावात ना एक वेगळीच जादू आहे. तुम्हाला माहिती आहे काय? ती बारका असताना मला सगळी घरातली चिडवायची, तू जर तुझी बायको आहे, मोठं झाल्यावर तिच्याशीच लग्न होणार आहे म्हणून. आणि मला बी खरं वाटायला लागलं लागत, मी बी तिच्यावर प्रेम करायला लागलो. पण आता कळतंय रे, आम्ही कधीच एक होऊ शकत नाही. अरे कुठे ती शहरातली डॉक्टर आणि कुठे यो अडाणी गावातला दुकानदार, मी कधीच तिच्या उंचीला नाही पोहोचू शकत. ए नाही नाही दादा, असं काही नाही. अरे तुझ्यात काहीच कमी नाही, सगळं देव आहेत तुझ्या पाठीची. काय रे, गावातल्या दुकानातलं एक पोरग आणि शहरात शिकलेली एक पोरगी, त्यांची जुळणार एक जबरदस्त जोडी. झुरते उडते तुझ्यासाठी मनग, नकळते तुला जगा. उधान जीवाला वाटता ग, तुला जताना ग. सप्पान की हे आहे खरं ग, काही कळना मला जग.